तिरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मशाल आंदोलन आदिवासी स्मारक ते आमदार घरापर्यंत काढण्यात आले। महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलित करून हातात मशाली घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमदार विजय रहांगडाले यांच्या घराकडे निघाले। कर्जमाफी, शेतमालाला भाव, शेतकरी, दिव्यांग तसेच मजूर अशा अनेक विषयांना धरून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते निळे फेटे, भगवा झेंडा हातात घेऊन मशाली घेऊन नारे लावत प्रहार कार्यकर्ते आमदार घरी पोहोचले। आमदाराच्या घरी त्यांच्या मागण्यांना धरून निवेदन आमदारांचे प्रतिनिधित्व देण्यात आले आणि यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष प्रदीप निशाने, तालुका अध्यक्ष वनिता भांडारकर, पंचायत समिती सदस्य महेंद्र नंदागवळी, रवी फुलझेले यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। माझं नाव वनिता जागेश्वर भांडारकर, मी पंचायत समिती सदस्य मुंडेकोटा क्षेत्र। केंद्र शासनामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे निवडणुकीच्या आधी जनतेला सांगितलं होतं की आम्ही निवडून येताबरोबर जनतेचं जे कर्ज आहे कर्जमाफी करू आणि सर्वांचा सातबारा करू असं म्हटलं, पण ते आश्वासन हे आश्वासनच राहिलं, पण ते काहीच झालेलं नाही आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची जनतेची मागणी पूर्ण करावी आणि सातबारा कोरा पूर्ण करावा आणि भूमिहीन लोकांना जे शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा हा मिळतो तसंच भूमिहीनांना सुद्धा अपघात विमा लागू करण्यात यावा। कापणी ते पेरणीपर्यंतचा जो MRGच्या मार्फत खर्च केला जातो तो शेतकऱ्यांना 50 ते 100 रोजी मजुनदारी जर दिले तर शेतकऱ्यांचा तेवढाच खर्च कमी होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारेल। आणि दिव्यांग बांधवांना जे 1500 रुपयामध्ये कोणी खाटेवरचा दिव्यांग असला त्याचा आता कोणी करायला तयार नसतो आणि जर त्याला 6000 रुपये मिळाले तर त्यांची सेवा करायला कोणी तयार होईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आपल्या निवेदनाद्वारे सांगित आहे आणि आमचं निवेदन स्वीकारल्याबद्दल मी आमदार साहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करते। काय सांगाल, प्रहार जिल्हाध्यक्ष म्हणून आपण आमदारच्या निवासस्थानी टेंबाजू आंदोलन केले आहे, याबद्दल आपल्या मागण्या काय आणि काय नेमकं आंदोलन करावे लागले आपल्याला? मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष। या आंदोलनाचा मुख्य हेतू हेच होतं की मागील निवडणुकीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याच्या सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते, परंतु या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 अधिवेशन झाले। त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचा सातबाराच्या कोरा करण्याच्या बाबतीत काही निर्णय झालेला नाही आणि शेतीमालाला भाव देऊ शकत नाही, म्हणून आमची मुख्य मागणी प्रहारची आहे की पेरणी ते कापणीपर्यंतचे कामं हे MRGच्या माध्यमातून होईल, जेणेकरून भाव नाही दिलं तरी आपल्याला लागणारा खर्च MRGच्या माध्यमातून मिळेल। त्याकरता पेरणी ते कापणीची कामं हे MRGमध्ये। आणि मुख्य मागणी आमची अशी होती की दिव्यांग बांधवांना जो अल्प प्रमाणात 1500 रुपयामध्ये मानधन मिळते त्याच्यामध्ये त्याचं काहीच नाही होत, करिता त्याला 6000 रुपयाच्या मानधनाची मागणी होती। त्याचप्रमाणे भूमिहीन शेतमजुरांनासुद्धा विमा कवच लागू करा, जे पाने शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडेची योजना आहे त्याचप्रमाणे भूमिहीन शेतमजुरालासुद्धा एक विमा कवच देण्यात यावं, जेणेकरून त्यांच्या कुटुंबांसुद्धा अर्थसहाय्य मिळेल। अशा 4-5 मागण्या घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय बच्चूभाऊ कडूच्या आदेशान्वये प्रत्येक आमदार महोदयांच्या घराच्या समोर शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करावं असे आम्हाला सांगण्यात आले होते। त्या अनुषंगाने हा आंदोलन करण्यात आलेला आहे आणि ह्या आंदोलनाच्या मागचा टेंबा आणि मशाल घेऊन देण्याचं कारण हेच होतं की रात्रीच्या अंधारामध्ये सरकारला कुठेतरी उजेड दाखवण्याचं काम प्रहार करत आहे आणि प्रहारच्या ह्या टेंबा आंदोलन करण्याचा आणि मशाल आंदोलनाच्या मागचा उद्देश तोच होता की सरकारला आम्हाला रात्रीच्या काळामध्ये उजेड दाखवायचा होता आणि शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरात लवकर करतील असा आम्ही आजच्या या घडीला संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा मागणी करत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।